हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिला असेलच की आम्ही ट्रिपला आलो होतो घरचे सगळे. तर नेक्स्ट 2-3 दिवस हे सगळे ट्रिपमध्येच जाणार होते आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2-3 दिवसाचं सगळं शूट थोडंफार जे काही मी केलं ते दिसणार आहे. बिकॉज राजनंदिनीसोबत मला ते सगळं शक्य नाही झालं शूट घेणं. सो जे काही सीन्स मी थोडेफार शूट केले होते तर तेच तुम्हाला दाखवते याच्यामध्ये. इथे आम्ही चाललो होतो स्वप्नवेल पॉईंट तिलारी येथे. आमच्या इकडचा जो एरिया आहे ना तो सगळा निसर्गाने असा संपन्न समृद्ध एरिया आहे म्हणायला हरकत नाही. बघूच शकता किती मस्त वातावरण झालं होतं आणि पावसात फिरायचं नशीब हे 3 वर्षांनी आलं होतं मला. याच्या आधी फिरायचो भरपूर आम्ही, बट आता 3 वर्ष मी फिरलेच नव्हते राजनंदिनीमुळे आणि यावेळेस तिला घेऊन मग म्हणलं जायचं, चला जाऊयात आपण एन्जॉय करूयात. छत्र्या आणल्या नाहीत काय नाही, सगळे अशी चालत. राजनंदिनी काय काय झालं काय म्हणतेस काय? पाऊस आहे तर भिजू शकतो म्हणून आधीच ठरवलं होतं की कपडे घेऊन यायचे, पण आम्ही कपडेच विसरलो घ्यायचे. मम्मीने वगैरे घेतले होते पण जीजू मी वगैरे आमचे विसरले होते. त्यामुळे इथे आमचं हे कन्व्हर्सेशन चालू होतं आणि मम्मी ओरडत होती की जर कपडे आणले नसतील तर अजिबात भिजू नका. हे बघा धुकं धुकं बघा की कसं आहे बघा. ऑलमोस्ट मला वाटते मी 5 पर्सेंट तिकडे जाऊ मम्मी 5वी-6वीच्या दरम्यान मी आले होते. त्याच्यानंतर आत्ता आले. मला आठवायला लागलं की आम्ही इथे आलो होतो आणि डान्स वगैरे केला होता. खूप मस्त मजा आली होती. हा नंदी इकडे बघ इकडे बघ. टी बघून असं धडधड व्हायला लागले. कर हर मैदान फतेह. अरे लकीली पाऊस थांबला होता आणि त्यामुळे आम्हाला हे विहंगम दृश्य पाहायला भेटलं. आणि राजनंदिनी सोबत असल्यामुळे मी खूप जवळ तिथे जाऊन असं पाहिलं नाही, पण जितका आनंद घेता आला तितका घेतला आणि इतकं भारी वाटत होतं ना फिलिंग. तिथे ही खूप खोल दरी आहे आणि इथून फक्त जास्त दिसत नाहीये पण खूप भारी आहे. तिथून आम्ही गेलो होतो श्री रवळनाथ मंदिर चंदगड येथे आणि ते सुद्धा पाहिलं आणि मग आम्ही जेवायला गेलो. तर आजचं बिल आमचं जीजू देणार आहेत. त्याने असं चॅलेंज दिलं की जर आम्ही गेस केलं एक्झॅक्ट अमाऊंट काय होणार आहे बिलची ते एक्झॅक्ट कसं आसपास चालतंय की 10-15 रुपये. हां 10-15 रुपयाचं डिफरन्स चालतं. तर परफेक्ट त्याने गेस केलं तर उद्या पण तेच आम्हाला पार्टी देणार आहे. थांबके नाही तर राजश्री कॅन्सल कॅन्सल. चल तू हे पकड. आम्ही इथं अजिंक्य दारामध्ये आलो. पहिल्यांदा मसाला पापड मागवला, गोबी मंचुरियन पण झालं आणि खेकडा भाजी 1 नंबर. बरं पावसाच्यामध्ये मस्त वाटतं. त्यांच्यासाठी एक सूप मागवलं होतं गार्लिक सूप हॉटेल्सवर, ते पण छान होतं. बरं तुला काय वाटतंय किती बिल होईल? 1,500-2,000 एक्झॅक्ट अमाऊंट सांग. 1,500. हां तू सांग रे किती अमाऊंट होईल बाळ? एक आकडा सांग ना. आय डोंट वॉन्ट टू पार्टिसिपेट. तन्वी किती होईल बिल? 3,000. मम्मी 2. काका किती होईल बिल? 1,700. मेनू कार्ड बघितलं नाही. तुम्ही सांगा किती मेनू कार्ड मला 1800 पर्यंत होणार. 1800. मला पण वाटतं 1700 पर्यंत होईल. 1700 ते 1800. त्याला किती होते बघूयात. ओके तर बिलिंगचा टाइम बघूया 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 बघूया. दाखव ग. 75. थांब थांब थांब. मी बोललेली आरो बोललेला मी काय म्हटलं 10-15 रुपये 75 रुपये एक्स्ट्रा म्हटलेलं बरोबर. तिकडे हा एक असाच फन आणि एन्जॉयमेंटवाला मोमेंट होता. बिल गेसिंग वगैरे माझ्या अचानकच मनात आलं की चला आपण प्लॅन करूयात असं काहीतरी छान. म्हणजे एक एन्जॉयमेंटचं मोमेंट होऊन जातं आणि लक्षात पण राहतात गोष्टी काय काय आपण वेगळ्या केलेल्या. तिथून आम्ही मग पुढच्या प्रवासाला निघालो आमच्या. आणि नेक्स्ट डेला मला जायचं होतं रामतीर्थ वगैरे असे बरेचसे पॉईंट करायचे होते. या ट्रिपचा एक शॉर्ट व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केला आहे, तो नक्कीच चेक करा आणि बाकीचे जे आहेत ते येतीलच.
आणि थोडं शॉर्ट व्हिडिओ शूट करणं मला बरं पडलं राजनंदिनीसोबत. हे लॉंग व्हिडिओ जे असतात ना तर ते शूट करायला थोडंसं प्रवासात बाळासोबत अवघड जातं, कारण तिच्याकडे जास्त लक्ष देणं इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी. म्हणून मग मी जेवढं मला शूट घेता आलं या ट्रिपचं तेवढं घेऊ शकले. वाडीकडचा सुंदर निसर्गरम्य असं भरलेला असा भाग आहे. जसं माझं माहेर समृद्ध आहे तसं माझा सासरकडचा भाग सुद्धा खूप समृद्ध आहे. जसं तुम्हाला दिसतोय संपन्न आहे. असं फक्त ग्रीनरीज दिसणार तुम्हाला. कसलं भारी आहे बघी. इथंच कुठे तर थांबूयात काय पुढे जरा कोपऱ्यावर गाडी लावता येईल असं. तर मंडळी, कालच्या आमच्या अनुभवावरून आम्ही आत्ता ठरवलं की आज आम्ही मस्त असे रेनकोट्स घेऊन जाऊ. म्हणून इथे तर आम्ही आता चाललेलो आहोत रामतीर्थ वॉटरफॉल. अरे पहिला मम्मीचं रामतीर्थच्या इथं आम्ही आलेलो आहोत. आणि पाऊस तर पडतोयच ऑब्व्हियसली. गर्दी इतकी नाही आहे म्हणावी तशी दाखवते. लुक ॲट दिस. तुम्ही सुद्धा जर ट्रिप वगैरे प्लॅन करत असाल तर नक्की असं जिथे पाण्याचा प्रवाह जास्त आहे अशा ठिकाणी काठावर वगैरे जाणं टाळा, कारण पाण्याचा काही आपण अंदाज सांगू शकत नाही. गावी रिटर्न जाताना गडिंगला जवळ असलेल्या श्री काळभैरव मंदिरच्या इथे आम्ही गेलो होतो. तिथे सुद्धा बऱ्याच दिवसांनी मी ते दर्शन घेतलं होतं. खूप सुंदर असं मंदिर बांधलं इथे. हा ट्रिपचा 3रा दिवस होता आणि आम्ही चाललो होतो आंबोलीला. राजनंदिनीसाठी डाळिंब, त्यानंतर खायचं सगळ्या असे गोष्टी मी पॅक करून घेतल्या होत्या आणि तिला सुद्धा पॅक केलं होतं, कारण आंबोलीला थंडी भरपूर असते. सर्वात आधी कावळे 7 पॉईंटच्या इथे गेलो आणि आधीच्या 2 दिवसांच्या तुलनेत ना इथे पाऊस सुद्धा भरपूर होता आणि धुकं तर तुम्ही पाहूच शकताय. फायनली आमचे जेजू चाललेले आहेत आंबोलीला. पप्पा काहीतरी नाही आधी हे टाकायची ते हिवाळ्यात येईल काय भारी वाटणार ऑब्व्हियसली. स्वच्छ असेल जरा आणि ते क्लिअर, तो व्ह्यू क्लिअर दिसणार. हा आता हिवाळ्यात येऊ एकदा. इथून आम्ही हिरण्यकेशी नदीच्या उगमच्या इथे गेलो होतो, पण काही कारमधून बाहेर पडलं नाही त्यामुळे शूट वगैरे काही घेतलं नाही, कारण पाऊस होता बाहेर आणि राजनंदिनीला मला भिजवायचं नव्हतं. तर दॅट्स इट फॉर टुडे. आय होप व्हिडिओ आवडला असेल. चलो बाय.